आजच्या भागात सगळं चित्र बदलणार आहे. सत्याच्या लग्नाच्या बातमीने घरात प्रचंड तणाव निर्माण झालाय. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून समोर आलेली नाही. सत्याच्या आईचा संताप अनावर झालाय आणि बाबांनी घेतलेला मोठा निर्णय सगळ्यांना हादरवून टाकणार आहे. नक्की काय घडणार? चला संपूर्ण स्टोरी बघूया. घरात मोठा गोंधळ सुरू आहे. सत्याची आई संतापाने ओरडत म्हणते, आता एक क्षणही मला या घरात सत्या नकोय. जयदीप चकित होत विचारतो, पण मम्मी, असं का म्हणतेस? दादा आणि मंजू वहिनीचं प्रेम आपण आधीच स्वीकारलं ना. त्यावर सत्याची आई एकदम आक्रमक होते, जेव्हा तू त्या बावडशीशी लग्न केलंस तेव्हा मी काही बोलले का? नाही. कारण तिचं खानदान तरी चांगलं होतं. पण ही मंजू, हिचा वावर आपल्या घराला शोभतो का? पण इथे सत्याचे वडील पुढे सरसावतात. ते एकदम आवाज चढवून म्हणतात, बस्स झालं आता. मंजूच्या घरच्यांना दोष द्यायची गरज नाही. तुझ्या आयुष्यात जे झालं त्याला तूच जबाबदार आहेस. आणि आता जर हट्ट सोडणार नसशील तर मला कठोर पाऊल उचलावं लागेल. हे ऐकताच सत्याची आई हादरते. अहो, तुम्ही मला धमकी देता आहात का? काय करणार तुम्ही? त्यावर सत्याचे वडील ठामपणे उत्तर देतात, जर तू हे असंच चालू ठेवलंस तर तुला कायमच्या माहेरी पाठवेन. संपूर्ण घर सुन्न होतं. सत्य धक्का बसलेल्या चेहऱ्याने पुढे येतो. तो ठाम शब्दात आईला सांगतो, मम्मी, तुला असं वाटत असेल की मी या घरात राहू नये तर ठीक आहे. मी जातो. पण जर तुम्ही मंजूला स्वीकारलं तर मी हे घर सोडणार नाही. सत्याच्या आईचा चेहरा पडतो. तिला कल्पनाही नव्हती की सत्य असं बोलेल. तिच्या डोळ्यात पाणी येतं, पण तिचा अहंकार अजूनही मोडत नाही. तेवढ्यात सत्याचा आवाज घुमतो, माझ्या पत्नीला स्वीकारणं तुझ्या हातात आहे. पण लक्षात ठेव, मी आईला सोडू शकत नाही आणि बायकोलाही नाही. आता निर्णय तुझा. संपूर्ण घर स्तब्ध. सत्याची आई काय निर्णय घेणार? या ट्विस्टबद्दल तुमचं काय मत? सत्याच्या आईचा निर्णय काय असेल? खाली कमेंट करा आणि तुमचा अंदाज सांगा. अजून रोमांचक अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.